फक्त मराठी। गुरुच्या अदृश्य प्रेरणेमुळे भक्त जेव्हा लोककल्याणार्थ एखादं धाडसी पाऊल उचलतो तेव्हा तो सर्वस्वी गुरुकृपेवर विसंबून असतो। आम्ही आपली अमृतवाणी, आपला उपदेश ऐकून मी धन्य झालो। आपल्या पायाशी एक विनंती आहे। आपल्या लीला अगाध आहेत, या लीला शब्दबद्ध कराव्या अशी इच्छा आहे। आपल्या लीलांवर ग्रंथ लिहावा असा मानस आहे। तुझा मानस पूर्ण होईल, आमचे आशीर्वाद आहेत। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सोन्या, सांग आम्ही कोण आहोत? स्वामी, म्हणजे असं का विचारताय? सोन्या, प्रतिप्रश्न नकोय, उत्तर दे। कोण आहोत आम्ही? स्वामी, आपण फक्त आमचेच नाही तर तिन्ही जगाचे स्वामी आहात। प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहात, आमचे गुरु आहात। सोन्या, आम्ही तुमच्यासाठी कोण आहोत हे विचारलेलं नाही। तुमच्यासाठी आम्ही तुमचे स्वामी आहोत, पण आम्ही स्वतः कोण आहोत? काय का सुंदर आहे? कोण आहोत आम्ही? आम्ही तुझ्यासाठी पैशाची खाण आहोत। काय रे, तुम्ही सांगा कोण आहोत आम्ही? आज आमचा बाळप्पा असता तर त्यांनी बरोबर उत्तर दिलं असतं। त्याच्या घरी अग्निहोत्र आहे, 2 दिवस तो बाहेर गेलाय। तुम्ही नुसते चाचरताय, मी चाच पडताय। सांगा सांगा कोण आहोत आम्ही? चालतं सगळे, आधी या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग आम्हाला तोंड दाखवा। चालतं ना? स्वामी, अहो असं काय करताय? चालते व्हा, करायला लागा। आधी या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि मग या। तुम्ही उत्तर शोधलं की इतरांनाही या प्रश्नाचं उत्तर मिळेल। स्वामींनी असा प्रश्न का विचारला असेल? सुंदराबाई, तुम्हाला काय वाटतं? अहो काय चाललंय तुमचं? तुमच्याशी बोलतोय मी, तुम्हाला काय वाटतं? काय? स्वामींनी असा प्रश्न का विचारला असेल हे विचारतोय तुम्हाला। जाऊ दे हो, कशा डोक्याला शिण करून घेताय? सगळा हिशोब चुकवलात माझा। आता ह्यावेळी कसली मोजदाद करताय? मोजदात म्हणजे महिनाभराचा हिशोब मांडून बघतेय। आता बघा, महिन्याभरात स्वामींच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून माणसं आली। बार्शीहून किमान 100 माणसं येऊन गेली। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूरहून 300 ते 400 माणसं आली। पण मंगळवेढ्याहून एकही माणूस आला नाही। मग काय? मग महिनाभराच्या उत्पन्नात फरक नाही पडत? अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही कळतंय का? स्वामींनी आपल्याला काय विचारलंय आणि तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचं पडलं? आणि त्या मंगळवेढ्याहून माणसं यायची कशी? अहो दुष्काळ पडलाय त्या गावात, मरतायत माणसं, घरदार उद्ध्वस्त होत आहेत। अशा परिस्थितीमध्ये इथपर्यंत येण्यासाठी त्यांच्या पायात ताकद तरी असेल का? कसे येणार ते स्वामींच्या दर्शनात?
जळला मेला तर दुष्काळ, त्या दुष्काळाने त्या माणसांचंच नाही तर आमचंही नुकसान केलं. अहो सुंदराबाई, कधीतरी स्वार्थ सोडून विचार करत जा. बिचारे मंगळवेढे अहो कसे जगत असतील याचा तरी विचार करा जरा. काय रे, काय बघतो साबाळाकडे? अरे एक शेतकरी अजून दुसरं काय बघणार? कुठं पावसाचा काळा ढग आहे का ते पाहतोय रे. कसलं काय रे? अरे बघतोयस ना, गेलं काय महिना पावसाचा एक थेंब सुधीक नाही. आता पाणी बघायला मिळतं ते फक्त लोकांच्या डोळ्यात. खरंय, खरंय बघ, खरंय. या दुष्काळानं फार बेजार केलंय बघ आपल्याला. अरे गुरांना चारा नाही, माणसासने अन्न नाही, भुकानं नुसतं मरून तडपडायचंच आपल्या नशिबात आहे बघ. खरंय गड्याव, पर आता निसर्गानं जेव्हा अशी अकृपा केली म्हणल्यावर आपल्याला कोण वाचवणार आहे काय समजणं झालंय. अहो काय झालं? तुम्ही जेवत का नाही आहात? अगं बाहेर गावात दुष्काळ पडलाय, लोकांना खायला अन्न नाहीये, पिण्याच्या पाण्याची मारामार झाली आणि आपण इथे बसून आरामात जेवतोय. नाही, माझ्या घशाखाली घासच उतरणार नाही ग. गावात दुष्काळ पडलाय, निसर्गाचा कोप ओढावलाय, याला आपण जरी काय करणार? दुष्काळानं झालेले त्यांचे हाल हे बघवत नाहीयेत. खरंच स्वामी कृपेने आपल्याला 2 वेळ जेवायला तरी मिळतंय, पण त्यांच्या नशिबी तेही नाहीये. तेच तर म्हणतोय ना मी, स्वामींच्या कृपेनं आपली अन्न पाण्याची सोय झाली आहे, पण बाकीच्या लोकांचं काय? त्यांनाही अन्न मिळावं म्हणून काहीतरी करायला हवं. अहो पण आपण काय करणार? अगं स्वामींनी आपल्याला जी सत्याची ताकद दिली आहे त्याचा सदुपयोग करून काही करता आलं तर? मी सरकारी नोकर आहे, अशा बिकट परिस्थितीत लोकांची मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. पण काय करायचं तेच कळत नाही. आपण काय करायचं? गावातल्या सगळ्याच लोकांना तर आपण अन्न नाही ना पुरवू शकत, आणि आपली तर तेवढी ऐपतही नाहीये. ते मला कळतंय ग, पण निसर्गरूपी ईश्वराचा जेव्हा कोप होतो ना तेव्हाच माणसाने माणसाच्या मदतीला धावून जायचं असतं. हीच खरी माणुसकी. पण काय करायचं तेच कळत नाही. हे पहा, तुम्ही आधी जेवून घ्या, काय करायचं ते आपण नंतर ठरवू ना. नाही नाही, अशा मनस्थितीत मी नाही जेवू शकत. गावातली लोक उपाशी तापाशी आणि मी नाही नाही, मी नाही जेवू शकत. स्वामी, तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. काय हो, काय झालं? तुम्ही अस्वस्थ दिसताय, जेवणात सुद्धा लक्ष नाहीये तुमचं. स्वामींनी आम्हाला आज एक विचित्र प्रश्न विचारला, मला अर्थच कळला नाही त्याचा. असं विचारलं तरी काय? स्वामींनी आम्हाला विचारलं की मी कोण आहे. मला काही उत्तरच सुचेल. सोळप्पा आहेत का घरात?
कोण आपण आणि इथे येण्यामागचं प्रयोजन काय? मी गाणगापूरच्या मंदिरातील पुजारी आहे. मला जरा स्वामींना भेटायचं. स्वामी वटवृक्षाशी बस. एक विचार, इथे येण्यामागे काही खास प्रयोजन आहे का? इथे जे काही अफवेचं पीक पसरलंय सगळीकडे जोमदार, त्याचा समाचार घ्यायचा आहे मला. अफवा? हा, स्वामी म्हणे दत्तावतारी आहेत. प्रत्यक्ष दत्त भगवान इथं अक्कलकोटी स्वामींच्या रूपात अवतरले असं सगळीकडे पसरलंय आणि त्यामुळे सगळा गोंधळ झालाय. आपण जरा शांत व्हा, विश्रांती घ्या. लांबच्या प्रवासावरून आलायत आपण, त्यांच्यासाठी जरा पाणी. नाही, नको, असू द्या, असू द्या. मला जाणून घ्यायचंय की स्वामी नेमके आहेत कोण. चला आपण स्वामीने भेटूया. चला या. मामलेदार साहेब, हो मामलेदार साहेब. राम राम साहेब. नमस्कार. आम्ही याच गावात राहतो. आमच्यातलं काही शेतकरी आहेत आणि काही याच गावचं गावकरी आहेत. साहेब या दुष्काळानं आम्हाला पुरतं नाडलं की हो साहेब. अव गेले कित्येक दिवस आमच्या कुणाच्या बी पोटात अन्नाचा एक कण सुधीक नाही हो साहेब. हो, मला त्याची कल्पना आहे. साहेब एक विनंती करायला आलतो. हा, बोला ना. साहेब आपण पाहतायच, अहो अख्खा गाव या दुष्काळानं पाक बेजार झालाय. हो, खायला अन्न नाही, पियाला पाणी नाही. आमच्या सकट आमची पोरं बाळ, आमची गुरं ढोरं भूकनं मरायला टेकली. तो ह्या गावाला आता दुष्काळाच्या संकटातनं तुम्हीच सोडू शकता साहेब. मी तुमची कशी काय मदत करू शकतो? साहेब, आपण मोठे सरकारी अधिकारी आहेत साहेब. तेव्हा सरकारी गोदामातनं जर आम्हाला धान्य मिळालं तर डोंगरा एवढे उपकार होती साहेब आमच्यावर. साहेब, गोदामातलं धान्य विकत घ्यायला आमच्याकडे पैसा नाहीये साहेब. गरिबी आहे ना, तेव्हा खिसा बी फाटका आहे समजांचा साहेब. गरिबीनं भूकंगाल झाली तो साहेब सगळी लोक. साहेब काहीतरी मेहरबानी करा साहेब, नाही तर काय खरं नाही साहेब गावाच्या लोकांचं. काय खरं नाही साहेब, मेहरबानी करा. असं म्हणताय? ठीक आहे, मला थोडा अवधी द्या, मी आलोच. अहो काय करताय? आणि या किल्ल्या घेऊन कुठे निघालात? मी एक निर्णय घेतलाय, त्याचीच अंमलबजावणी करतोय. तो निर्णय चूक आहे की बरोबर मला माहित नाही. हो, पण लोकांच्या भल्याचा आहे एवढंच मला माहिती आहे. अहो पण काय ठरवलंय ते तरी सांगा ना. या क्षणी मी माझ्या मनाचा कौल घेतलाय. मी जे करायला चाललोय ते योग्य की अयोग्य हे स्वामीच ठरवतील. आता ठरवलं म्हणजे ठरवलं, मी निघतो. माझ्या या निर्णयाचे काय परिणाम होतील याची शाश्वती मी देऊ शकणार नाही. कदाचित आपले घर, दागिने सगळे आपल्या हातून जाईल. मला एक सांग, उद्या आपल्याकडे यापैकी एकही गोष्ट शिल्लक राहिली नाही तरी तू माझ्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत राहशील ना? हो निश्चित. अहो मी तुमची अर्धांगिनी आहे. सुखदुःखात तुमची साथ करणं हे माझं कर्तव्यच आहे ना.
आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही जे काही कराल ना ते योग्यच कराल. तुम्ही व्हा पुढे. लोकांसाठी जे जे करावंसं वाटतं ना ते अगदी निर्धास्तपणे करा. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला. आणि हो, मी नेहमीच तुमच्या बरोबर असणार आहे. माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. मी जो निर्णय घेतलाय त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे. कारण मला एकच गोष्ट माहितीये, हे कार्य संपन्न झाल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही. काळजी करू नकोस यशवंता, तू एक सत्कार्य करण्यास निघाला आहेस आणि चांगलं कर्म करणाऱ्यांच्या मागे आम्ही नेहमी उभे राहतो. चोळप्पा, मला एक सांगा, तुम्ही खूप वर्षांपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून स्वामींच्या बरोबर आहात, जवळ आहात, तर मग तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे स्वामी कोण आहे? नाही, तुमचं अगदी स्पष्ट मत मला सांगा. नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे की चूक हे नाही सांगू शकणार मी, पण चुकीच्या व्यक्तीला केला तितकं मात्र नक्की. अहो, स्वामींचा सामान्य सेवक आहे मी. स्वामी कोण आहे हे जाणण्या इतका अधिकारही नाही माझा. चला स्वामींनाच विचार. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो 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 शंभो. काय रे, काय बघतोयस? मी आपण स्वामी हे ओळखतो मी याला आणि ह्याच्या मनातल्या शंकेलाही. आम्ही कोण आहोत हाच प्रश्न पडलाय रे तुला? हो. गाणगापूरच्या तुझ्या देवाचं नाव काय? नृसिंह सरस्वती मा. आमचं नाव नृसिंह भान. ओळखलंस आम्हाला? नीट बघ बघ.
स्वामी स्वामी तुम्ही दत्तगुरु आहात. आज मला कळलं की अक्कलकोट हेच गाणगापूर आहे आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. सोन्या, ओळखलंस आम्ही कोण आहोत? येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोन्या थांब, आम्ही निघालो. पण आपल्या नैवेद्याची वेळ झाली. अरे तिथे अनेक भुकेले आहेत, आम्हाला जायला हवं. स्वामी पण कुठे? अरे तो जनकल्याणाचं काम करतोय, धोका पत्करतोय. अरे त्याला मदत नको करायला? स्वामी या या सगळ्यांनी या. घ्या घ्या घ्या. अरे काय करताय? थांबा. अशा अवघड दुष्काळग्रस्त परिस्थितीत जे करायला हवं तेच करतोय. अहो पण हे सरकारी धान्य आहे, आपली खासगी मालमत्ता नाही आहे. हे धान्य तुम्ही असं परस्पर वाटू शकत नाही. हे बघा, कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे मला नीट कळतंय. तुम्ही बाजूला व्हा. हवं तर तुमचा वरिष्ठ अधिकारी तुम्हाला बाजूला व्हायचा हुकूम देतोय असं समजा. मला माझं काम करू दे. ठीक आहे, घ्या तुम्ही. चला सगळ्यांनी. घाबरू नकोस यशवंत, आम्ही येतो ना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काय मग मामलेदार साहेब, शेवटी केलंतच ना तुमच्या मनासारखं? हो, म्हणून तर असं निवांत बसून स्वामींचं नामस्मरण करू शकतोय. नाहीतर मनाला सतत रुखरुख राहून राहिली असती. गावातले लोक भुकेले होते. एक एक घास घेणंही जड झालं होतं त्यांना. पण आज गावातला एक एक जण पोटभर जेवत असेल. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. आज खूप मोठं धाडस केलं तुम्ही, नाही का? अगं मी केवळ निमित्त मात्र. हे काम करण्यासाठी कुठेतरी स्वामींनीच प्रेरणा दिली म्हण ना. आज माझं मामलेदार असणं सार्थकी लागलं. काय मग मामलेदार साहेब, आता तरी मन झालंय ना शांत? आता जाईल ना जेवण? हा चला जेवायला चला. आलोच. एवढं नामस्मरण पूर्ण करतो. मामलेदार साहेब, सरकारने हा खलिता पाठवलाय तुमच्यासाठी. काय हो? हा शिपाई का आला होता? सरकारने खलिता पाठवला. खलिता? हो, मी वाटलेल्या धान्याचे पैसे उद्या संध्याकाळच्या आत सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिलेत. नाहीतर मला तुरुंगात जावं लागेल. अहो पण मग आता पण काय करायचं? आणि एवढे पैसे आणायचे कुठून? हो, पूर्ण धान्याची किंमत भरायची झाली तर स्वतःला विकूनच आपण ती पूर्ण करू शकणार नाही. मग आता एवढंच उरतं की मी उद्या जाऊन
जे केलंय ते कबूल करायचं आणि शिक्षा भोगायची. अहो पण शिक्षा व्हायला तुम्ही तसं काही केलंच नाहीये. तुम्ही जे काही केलं ते लोकांसाठीच केलं ना. आणि त्या भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांना तुम्ही अन्न दिलंय, मग त्याची शिक्षा का म्हणून भोगायची? तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आता. आणि स्वामी आहेत ना, ते बघून घेतील. त्यांना माहितीये तुमचं भलेपण. ते असं अनर्थ नाही होऊ द्यायचे. आता कसं बोललीस? आपण स्वामींचा धावा धरू. स्वामी सगळं ठीक करतील. यशवंता, हाच तुमचा आमच्यावरचा विश्वास आम्हाला आवडतो. भक्ताला भगवंताशी बांधून ठेवणारा दुवा आहे हा. तुम्ही संकटात सापडलात की आम्हाला धावून यावं लागतं, ते यासाठी. अहो काय करायचंय? काही उपाय सुचतोय का? नाही, आणि संध्याकाळी सगळे पैसेही जमा करायचे आहेत ना. पैशांची जमा कशी करता येतील ते बघतोय. ही कागदपत्र, घर आणि शेत जमीन सावकाराला विकतोय. बघू किती पैसा येतो ते. नाही, मला माहिती आहे पैशांची गरज खूप मोठी आहे. एवढ्यावर नाही भागणार आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी काय म्हणते, जर आपण थोडे पैसे उसने घेतले तर? नाही म्हणजे तशीही आपली बरीच माणसं जोडलेली आहेतच ना. अगं मला सांग, अशा परिस्थितीत पैशांचा दुष्काळ असताना कोण कसं पैसे देणार? एकादशीच्या घरी शिवरात्र अशी गत व्हायची. अगं आपल्या घरी खाण्याचे वांदे आहेत, तर कोणाकडे कसं काय पैसे मागणार? आपलं बघून चालायला लागतं ग. कशाला कोणाकडे पैसे मागून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आणायची? बघू, जमल्यास सावकाराकडून कर्ज घेऊ. हो, थांबा जरा. हे पहा, हे काही दागिने आहेत नसेल, ते घेऊन जा. बघा ह्याचे केवढे पैसे येतात ते, तेवढीच भर. अगं पण हेच काय तर शिल्लक होते आणि तेही विकू म्हणतेस? काही नाही. अहो असं का म्हणताय तुम्ही? खरं तर अशा वेळेस हे कामी येतात. न्या तुम्ही. आली आहे भोगासी. तर काय म्हणतो डीसीपी साहेब तुम्हाला मी? कलेक्टर साहेब. अरे हो हो हो, जरा थोडा दम घ्या. असं धावत का आलाय? हो साहेब, बातमीच तशी आहे. त्या देव मामलेदारांनी गोदामातलं 10,000चं सगळं धान्य ते गावातल्या लोकांमध्ये वाटून टाकलं. व्हॉट? काय समजतो काय स्वतःला तो? धान्याची रक्कम भरण्याबद्दल त्यांना आदेशही दिलेला होता. तसा खलिताही रवाना झाला होता. आज संध्याकाळपर्यंतचीच मुदत दिली होती. अजूनही तिजोरीत पैसे जमा केलेले नाहीयेत त्यांनी. डीसीपी साहेब, अहो काय चाललंय काय? सगळं धान्य गावामध्ये वाटून टाकलं जातंय काय? हे अधिकार दिले कोणी त्याला? चला माझ्या बरोबर, आज आपण त्याला जाब विचारू आणि 10,000 रुपये भरायलाही लावू. आणि जर नाही भरले तर त्याला खडी फोडायला पाठवू. चला. नमस्कार. नमस्कार. या मामलेदार साहेब, आज इकडे कुणीकडे? तुमच्याकडे थोडं काम होतं. माझ्याकडे? बर, बसा बसा.
बोला. मला थोडी पैशाची नड होती. अरे आम्ही त्यासाठीच राहू. बोला. असे सावकार की मला माझं घरदार जमीन जुमला विकायचं आहे. हे त्याचे कागदपत्र आणि हे सगळे दागिनेही ठेवा. हे काय सगळंच खुंकून टाकताय? हो, वेळच तशी आली आहे. सावकार सांगा ना, मला या सगळ्याची काय रक्कम मिळेल? या सगळ्याचं बघा 1000 रुपये देऊ शकतो. काय? फक्त 1000? साहेबच तेवढ्या किमतीचा आहे ना. अहो पण मला तर 10,000 रुपयाची गरज होती. क्षमा करा मामलेदार साहेब, आम्ही गरज पाहून नाही तर वस्तू पाहून किंमत ठरवत असतो. अच्छा, मग असं करा सावकार, हे कागदपत्र, घर, जमीन हे सगळं तुम्ही ठेवा. मला उर्वरित रकमेवर कर्ज द्या. अरे बाबा, कर्ज देईन पण ते तुम्ही कसं फेडणार? हा, आम्हाला ते बघावं लागतं आधी. घरदार जमीन विकली मग मागे शिल्लक काय राहिलं? कारण म्हणून काय ठेवणार तुम्ही इथं? आणि नोकरी करून एवढ्या मोठ्या कर्जाचा डोंगर कसा काय फेडणार तुम्ही? नाही बाबा, मी तुम्हाला कर्ज बिर्ज नाही देऊ शकत. अहो पण सावकार, माझ्या शब्दावर तरी विश्वास ठेवा. अरे रोकड्याचा व्यवहार असा शब्दावर करू लागलो तर आमचा धंदा बुडेल, आम्ही बुडू. अहो पण नाही नाही, आम्हाला असा व्यवहार करता येत नाही. जा तू आता. अरे यशवंता, असं कसं होईल? जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या भक्तांचे मार्ग कधीही बंद होणार नाहीत. या मामलेदार, तुम्ही सरकारी नोकर आहात ते विसरलात की काय? की स्वतःलाच गोदामाचे मालक समजून ते रित केलं? कलेक्टर साहेब, अशा परिस्थितीत माझा नाईलाज झाला. अहो, अशी बेजबाबदारपणाची विधानं करू नका. म्हणे नाईलाज झाला. आता माझाही नाईलाज झालाय. तुम्हाला धान्याचे पैसे भरावे लागतील. माफ करा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत हो. अहो, सरकारी नियमांचं उल्लंघन केलंय तुम्ही आणि आता म्हणता माझ्याकडे पैसेच नाहीयेत. कलेक्टर साहेब, मी नियम भंग केला कारण मला वाटतं नियम लोक रक्षणासाठी असतात आणि अशा वेळी नियमांपेक्षा लोकांची भूक भागणं हे अगत्याचं होतं. म्हणून मी धान्य वाटून टाकलं. अरे वा, छान. याबद्दल तुमचा गौरव केला पाहिजे. तुम्हाला बक्षीसही दिली पाहिजे नाही का? आता सरकारी पाहुणे म्हणून तुरुंगात राहा. अटक करा यांना. थांबा. यांना अटक करू नका. हे घ्या पैसे. यांना सोडून द्या. मोजून घ्या पैसे. भरपाई म्हणून तुम्ही मागत होतात त्यापेक्षा जास्तच आहे. हो भाऊ, कोण आहात तुम्ही? मला एवढी मदत का करताय? भाऊ म्हटलं ना, मग भाऊच समजा. आणि कुणालाही मदत करायला नात्याची आवश्यकता असतेच का? माणुसकीच्या नात्यानं तुम्ही अनेक लोकांना मदत केली. त्यावेळी हा विचार केला होतात का? घ्या हे पैसे.
नाही म्हणू नका. मोजलेत पैसे? हो, पैसे तर चोख आहेत. पण कमाल आहे मामलेदार, पण किती मोठ्या रकमेची सोय झाली तुमची. आणि कोण कुठला माणूस तुमच्यासाठी धावून आला? कमाल माझी नाही हो, कमाल माझ्या गुरूंची आहे. जे यांच्या रूपात माझ्यासाठी धावून आले. मामलेदार, मला माफ करा. मी तुमच्या भूमिकेबद्दल संशय घेतला, तुमच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बोललो. पण आता मला कळलं की तुमच्या पाठी परमेश्वर उभा आहे. नाहीतर इतका चमत्कार होणं शक्यच नाही हो. नाही हो, ही सगळी स्वामींची कृपा. खरंच आहे मामलेदार, तुमच्यासारखीच माणसं या देशाची भूषण आहेत. आणि मला खरंच तुमचा अभिमान वाटतो, कौतुक करावंसं वाटतं. तुम्ही तुमच्या परमार्थ मार्गाला अनुसरून चला. आणि एक सांगू, झाल्या प्रकरणाबद्दल तुमच्यावरती मी थोडीही कारवाई करणार नाही. धन्यवाद. चला रे. भाऊ, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. माझ्या घरी चला ना, जलपान करा, मला खरंच बरं वाटेल. नको, त्याची आवश्यकता नाही. ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं. मला खरं सांगा, कोण आहात आपण? यशवंता, अजून आम्हाला ओळखलं नाहीस? स्वामी, तुम्ही मला या संकटातून निभावून नेलं. वाराच्या वेगावून माझ्यासाठी धावत आलात. स्वामी, तुमचं भक्तांवरचं प्रेम, तुमची माया, तुमचं वात्सल्य, तुमची कृपा, धन्य झालो मी. सार्थक झालं माझ्या आयुष्याचं. स्वामी, मी या क्षणापासून सगळं सोडतो. कलेक्टर साहेबांकडे माझा राजीनामा देतो. स्वामी, मला तुमच्या भक्तीत रंगून गमवून जायचं. माझ्या भक्तीचा स्वीकार करा स्वामी. मला आशीर्वाद द्या. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.